सुखानुपमा संतांचे चरणी, प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदत असे तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली, जेणे निगमवल्ली प्रकट केली. संसारी आसक्त माया मोहरता, ऐसे जे पतित तारावया, चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ, वाचिता सनाथ जीव होती. जे संत असतात त्यांना संतांच्या सान्निध्यातच परमसुख वाटतं. चोखामेळा परमभक्त होता. नावाप्रमाणे चोख म्हणजे शुद्ध होता. जे विठ्ठलाचे भक्त असतील त्यांच्या सहवासाचा तो भुकेला होता. संतांच्या संगतीत असताना आपण जणू पांडुरंगाच्याच सुख सान्निध्यात आहोत असं त्याला वाटत असे. म्हणूनच सुख अनुपम संतांच्या चरणी हे भावोद्गार त्याच्या तोंडून सहजपणानं निघतात. पण यात केवळ भावनाच आहे असं नव्हे, विचारही आहे. संत वृत्तीचा सज्जन भेटला आणि त्याच्या सोबतीत काही वेळ राहता आलं की मनातले क्षुद्र विचार आणि विकार नाहीसे होतात. संत हा निस्वार्थी असतो. त्याच्या ठायी असलेली प्रेमाची भावना प्रांजल असते. जो भेटेल त्याचं कल्याण व्हावं ही संत मनीची इच्छा असते. असे काही श्रेष्ठ संत चोखोबांना भेटलेले आहेत. त्यांनी चोखोबांच्या मनाला आणि व्यक्तित्वाला आपल्या आंतरिक प्रेमशक्तीनं आकार दिलाय. त्यांच्याविषयी या अभंगातून चोखोबा आपला कृतज्ञ भाव प्रकट करतात. महान संत ज्ञानेश्वराविषयी चोखोबा उत्कटतेनं म्हणतात, संतांच्या चरण सहवासातच प्रत्यक्ष इंद्रपुरीचं वैभव प्रत्ययाला येतं. ज्यांनी निगमवल्ली प्रकट केली ती ज्ञानेश्वर माऊली इथं आहे. पतितांना तारण्यासाठी आणि माया मोहरूप संसारात आसक्त झालेल्या लोकांचा उद्धार करण्यासाठी ज्यांनी ज्ञानदेवी हा ग्रंथ लिहिला की जो वाचताना अनाथ जीव सनाथ होतात, त्या ज्ञानेश्वरांचं मी काय वर्णन करू. चोखामेळा या भाग्यवान भक्ताला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांचा सहवास काही काळ लाभला. संत नामदेवांच्याही सान्निध्यात चोखोबा काही काळ होते. ज्ञानदेव आणि नामदेव म्हणजे धर्म आणि साहित्य यांच्या सौंदर्याची दोन शिखरं म्हणावी लागतील. मराठी भाषेला श्रीमंत करणारे हे दोन संत कवी चोखोबांच्या जीवनाचे आधारस्तंभ होते. 7 शतकापूर्वी चंद्रभागेच्या तीरावर ज्ञानेश्वर आणि चोखामेळा प्रेमभावानं एकमेकांना उराउरी भेटत होते. या दोघांची भेट म्हणजे जातिभेद संपल्याची आणि भक्तीच्या क्षेत्रात समतेची गुढी उभारल्याची पवित्र खूण होती. सामाजिक दृष्टीनं पाहिल्यास ब्राह्मण आणि दलित एकत्र आल्यामुळं जात आणि पंथ चंद्रभागेत बुडाले. उरले ते 2 पांडुरंगाचे अनन्य भक्त, असं या भेटीचं वर्णन करता येईल. या भेटीमुळं महाराष्ट्रात आध्यात्मिक लोकशाही स्पिरिच्युअल डेमोक्रेसी प्रस्थापित झाली असं मत काही विचारवंतांनी व्यक्त केलं आहे. निदान विठ्ठल नामाच्या गजरात आणि भजन कीर्तनात जातपात शिल्लक राहत नाही, ती राहू नये ही सुधारणा ज्ञानेश्वरांनी केली. त्यांच्या आधारानं चोखामेळ्याला आध्यात्मिक वाटेनं चालण्याचं बळ मिळालं यात शंका नाही. ज्ञानेश्वरासारख्या महनीय संताविषयी कृतज्ञ भाव प्रकट करणारा चोखामेळ्याचा हा अभंग त्यांच्या हृदयस्थ प्रेमभावनेचं प्रसन्न दर्शन करून देतो. ज्ञानेश्वरांना चोखोबांनी माऊली असं संबोधलं आहे. याचा अर्थ 700 वर्षापासून ज्ञानेश्वर हे माऊलीच्या रूपात समकालीन संतांनाही दिसत होते असा करता येईल. नामदेवाप्रमाणे चोखोबा म्हणतात, चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ. ज्ञानदेव आणि ज्ञानदेवी यांचे उपकार खरोखर अवर्णनीय आहेत.